विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये प्रायमरी डिस्ट्रिब्युशन समरी प्रिपेअर केलेली आहे. या प्रायमरी डिस्ट्रिब्युशन समरीच्या आधारे आपल्याला सेकंडरी डिस्ट्रिब्युशन ऑफ ओव्हरहेड्स करायचं आहे. हे करत असताना रिपीटेड डिस्ट्रिब्युशन मेथडचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. आपण या प्रॉब्लेमच्या सोल्युशनमध्ये कोणते कॉलम्स आपण प्रिपेअर करणार आहोत आणि टायटल्स काय आहेत हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामध्ये पर्टिक्युलर्स, रेशो, टोटल, प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्स, वाय, झेड आणि सर्व्हिस डिपार्टमेंट ए, बी त्यांची प्रायमरी डिस्ट्रिब्युशन समरी जी होती ती आपण मांडलेली आहे इथे. सर्व्हिस डिपार्टमेंट प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्स साठी 4000, वाय साठी 5600, झेड साठी 5000, सर्व्हिस डिपार्टमेंट ए 1400 आणि सर्व्हिस डिपार्टमेंट बी 2800 अशा प्रकारची प्रायमरी डिस्ट्रिब्युशन समरी आपल्याकडे आहे. आता आपल्याला पहिलं सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहे त्या पहिल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ती प्रोडक्शन अँड अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्सला रिअपोर्शन करायची आहे. तर त्यासाठीचा जो रेशो आहे तो कुठून घ्यायचा आहे तर त्या संदर्भात तुमच्या समोर प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम मध्ये तिथे तुम्हाला म्हटलंय स्पष्टपणे काय म्हटलं होतं, expenses of service departments are to be apportioned as per repeated distribution method as follows. आणि त्यासाठीचा चार्ट जो आहे तो दिलेला आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंट, सर्व्हिस डिपार्टमेंट ए आणि सर्व्हिस डिपार्टमेंट बी च्या समोर जे पर्सेंटेज आहेत एक्स वाय झेड आणि ए बी मध्ये, तर ते पर्सेंटेज त्यापासून आपण रेशो प्रिपेअर करणार आहोत आणि त्या रेशो मध्ये आपल्याला जे सर्व्हिस डिपार्टमेंटच्या कॉस्ट आहेत त्या प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि अदर सर्व्हिस डिपार्टमेंटला वाटून द्यायचे आहेत, रिअपोर्शन करायचे आहे. रिअपोर्शन का म्हणतोय आपण, एकदा त्या ओव्हरहेड कॉस्टचं अपोर्शनमेंट झालेलं आहे आणि म्हणून आपण त्याला रिअपोर्शनमेंट म्हणतोय. तर हे करत असताना पहिलं सर्व्हिस डिपार्टमेंट जे आहे इथे पर्टिक्युलर्स मध्ये मिळालेलं आहे सर्व्हिस डिपार्टमेंट ए आणि त्याचा रेशो जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, प्रिपेअर करायचा आहे हे मी सांगितलंय. ए च्या समोर काय होतं 20%, 40%, 30% डॅश आणि 10%. तर त्यानुसार रेशो आपण प्रिपेअर केलाय 2:4:3 डॅश (1) आणि सर्व्हिस डिपार्टमेंट ए ची जी कॉस्ट आहे टोटल कॉस्ट 1400 ती टोटल कॉलम मध्ये लिहिली आपण, ती आपण इकडे लिहूयात 1400. ओके, त्यानंतर 1400 ही जी कॉस्ट आहे ह्या रेशो मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची म्हणून आपण काय करणार आहोत 1400 डिवायडेड बाय रेशोची टोटल किती आहे 10, बरोबर. आन्सर किती आलाय 140. 140. 140 हा वन पार्ट आहे. 140 into 2 280. 280. Very good. Then 140 into 4 560. 560. 143 400. yes 420. 420. Very good. इकडे -1400 लिहिले मी सर्व्हिस डिपार्टमेंट ए मध्ये, कारण टोटल जी अमाउंट आहे ती रिअपोर्शन करायची आहे प्रोडक्शन आणि अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्स मध्ये, राईट. ओके, त्याच्यामुळे सर्व्हिस डिपार्टमेंट ए ला आपण रिअपोर्शन करणार नाही कारण त्याच डिपार्टमेंटची कॉस्ट वाटून देतोय आणि इथे येईल 140. 140. व्हेरी गुड. टॅली करत जा. तुम्ही ज्या प्रोडक्शन आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला जी कॉस्ट वाटून दिलेली आहे ती कॉस्ट आणि टोटल कॉलमची जी कॉस्ट आहे ती टॅली होते का एवढं फक्त खात्री करायची. आता सर्व्हिस डिपार्टमेंट ए ची जी कॉस्ट आहे ओव्हरहेड कॉस्ट ती वाटून दिल्यानंतर रिझल्ट काय आहे तुमच्या समोर, सर्व्हिस डिपार्टमेंट हे नील झालंय म्हणजे त्याचं अकाउंट सर्व्हिस डिपार्टमेंट एचं अकाउंट 100% क्लोज झालंय म्हणजे इथे कॉस्ट नील झाली ओव्हरहेड कॉस्ट. पण सर्व्हिस डिपार्टमेंट बी जे आहे ना त्या सर्व्हिस डिपार्टमेंट बी मध्ये आणखी तुम्हाला कॉस्ट ऍड करावी लागलेली आहे आणि म्हणून इथे आपण प्लस म्हटलंय, बरोबर. प्लस 140, बरोबर. 2800 हा सर्व्हिस डिपार्टमेंट बी चा ओपनिंग बॅलन्स होता म्हणजे प्रायमरी डिस्ट्रिब्युशन समरी मधला. त्याच्यामध्ये सर्व्हिस डिपार्टमेंट बी ची जी कॉस्ट आहे रिअपोर्शन झालेली ती आहे 140. तर टोटल किती आली आपली आता 2940. 2940.
940 बरोबर. येस. झालं ते. ओके. 2900 व्हेरी गुड. 940 आपल्याला सर्व्हिस डिपार्टमेंट बी ची कॉस्ट आहे ती 100% रिअपोर्शन करायची आहे, म्हणून आपण काय लिहिणार आहोत तिथे मायनस 2940 बरोबर. Yes, sir. ओके. त्याने काय होणार आहे, सर्व्हिस डिपार्टमेंट बी चा जो बॅलन्स आहे, जे अकाउंट आहे ते क्लोज होणार आहे. येस. पण उरलेले प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट यांना ती कॉस्ट आपल्याला वाटून द्यायची आहे, आणि म्हणून इथे मी म्हणणार आहे सर्व्हिस डिपार्टमेंट B. बी. ओके. सर्व्हिस डिपार्टमेंट बी ची कॉस्ट आपण रिअपोर्शन करतोय इन द गिवन रेशो. व्हॉट इज रेशो? 3:2:2:3:2 3:2 3:2 3:2 3:2 3:2 2:2 dash 2 dash. Very good. 3:2 3:2 dash. Okay. आणि कॉस्ट किती आहे 2940. 940 व्हेरी गुड. आपण इथे कॅल्क्युलेशन करणार आहोत. 2940 divided by 12 divided by आपलं 10 10. Very good. Answer is yes. Answer किती आलं 2940 divided by 10. 294 294. Okay. Right. yes sir 294. Okay. 294 into 3. 882 882. Very good. Then 294 into 2. 588 588. 88 Very good. पुन्हा रिपीट होतील या कॉस्ट बरोबर. yes sir 3:2 3:2 असा रेशो आहे. 882 आणि 588. ओके. yes sir ज्या चार डिपार्टमेंटला कॉस्ट आलेले आहे त्याची टोटल 2490 येते का? yes येस. sir व्हेरी गुड. ओके. इथे 588 हे पुन्हा सर्व्हिस डिपार्टमेंट ए च्या वाटेला आलेले आहेत बरोबर, आणि म्हणून इथे टोटल किती आली आहे, टोटल किती आली इकडे येस. What will be the total of service department A? नील झालं होतं सर्व्हिस डिपार्टमेंट ए 588 588. सगळ्यांच्या लक्षात आलंय 588 का येत आहे तिथे. yes sir ओके. कारण सर्व्हिस डिपार्टमेंट हे 1400 जी कॉस्ट होती ती टोटल नील झाली होती, परंतु आपण काय केलंय सर्व्हिस डिपार्टमेंट बी ची कॉस्टची रिअपोर्शन केली. त्याने काय झालंय सर्व्हिस डिपार्टमेंट ए च्या वाट्याला ही 588 ही कॉस्ट आलेली आहे, आणि म्हणून सर्व्हिस डिपार्टमेंट ए जे आहे त्याची 588 कॉस्ट ती आपल्याला पुन्हा काय करायची आहे रिअपोर्शन करायची आहे, आणि म्हणून आपण इथे काय म्हणणार आहोत minus 588 व्हेरी गुड मायनस 588 बरोबर. yes sir त्याने काय होणार आहे सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स चे टोटल काय होणार नील आहे होणार 0 होईल. नील. याचा अर्थ तिथे आपण नील लिहिणार आहोत बरोबर. सर्व्हिस डिपार्टमेंट ए जे आहे ते नील झालंय बरोबर. आता आपल्याला सर्व्हिस डिपार्टमेंट ए ची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि अदर सर्व्हिस डिपार्टमेंट म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट बी यांना पण वाटून द्यायची आहे, आणि म्हणून आपण इथे टायटल लिहिणार आहोत सर्व्हिस डिपार्टमेंट ए. रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड आहे. सर्व्हिस डिपार्टमेंट ए ची कॉस्ट वाटून दिली होती, पुन्हा बी ची वाटून दिली, पुन्हा कोणत्या डिपार्टमेंटचा नंबर आलेला आहे सर्व्हिस डिपार्टमेंट ए चा. सर्व्हिस डिपार्टमेंट ए साठी काय रेशो आहे 2:4 2:4:3:2 dash 2 1. व्हेरी गुड. आणि किती कॉस्ट वाटून द्यायची आपल्याला आता
588. 588. Very good. ओके. आता आपण पुन्हा इथे या ठिकाणी 588 डिवायडेड बाय रेशोची टोटल होती 10 10. बरोबर इज इक्वल टू आन्सर इज 59. 59 होते का? Yes, 58 sir. डिवायडेड बाय 10 59, sir. 58 होते सर. जस्ट अ Point, मिनिट sir, fraction मध्ये येतो, sir. 8.80. जस्ट अ मिनिट 588 डिवायडेड बाय 10 58.8 आहे बेटा. 58.8 sir. म्हटल्यानंतर आपण काय 59. करायचं आहे 58.8 59. हे जे आन्सर आहे ते ऍज इट इज इथे ठेवूयात बरोबर. हा Sir, टोटल मध्ये फ्रॅक्शन मध्ये येतो, सर. त्याच्यामुळे टोटल जरी 59 घेतलं तरी चालेल, सर. चालेल ना बेटा. हा 59 ओके. 59 म्हणूया तिथे का म्हणायचंय तर 58.8 आहे 58.5 किंवा त्याच्या कमी असती कॉस्ट आपण तर 58च ठेवली असती. आता 0.5 च्या पुढे कॉस्ट आहे बरोबर. 59 इंटू Yes, sir. 2 किती आले उत्तर 188. 118 का? Yes, sir. 118. व्हेरी गुड. देन 59 इंटू 4 235. 236. 230 35, sir. 35 ओके. देन 176. 176 ओके. त्याच्यानंतर सर्व्हिस डिपार्टमेंट 59. ची कॉस्ट मायनस केली आपण आता 59 ओके. 59 Yes, sir. इंटू 1 इज इक्वल टू 59. व्हेरी गुड. ओके. इथे सर्व्हिस डिपार्टमेंट बी जे होतं ते नील झालं होतं बघा या सिच्युएशनला. परंतु सर्व्हिस डिपार्टमेंट ए ची जी कॉस्ट आहे ती रिपीटेडली डिस्ट्रीब्यूट केली आहे सर्व्हिस डिपार्टमेंट बी ला. आपण काय करतोय प्रोडक्शन डिपार्टमेंटला ज्या कॉस्ट आलेल्या आहेत त्या काही डिस्ट्रीब्यूट करत नाही रिअपोर्शन करत नाही. फक्त कोणत्या डिपार्टमेंटच्या कॉस्ट रिअपोर्शन करतोय सर्व्हिस डिपार्टमेंट ए आणि सर्व्हिस डिपार्टमेंट बी च्या. आणि म्हणून आता इथे आपल्याला ही जी टोटल होती ती किती आलेली आहे सर्व्हिस डिपार्टमेंट बी ची 59. 59. व्हेरी गुड. तर 59 कॉस्ट आहे ती 59 कॉस्ट आपण रिपीटेडली डिस्ट्रीब्यूट करणार आहोत Minus. डिपार्टमेंट्सला इन्क्लुडिंग प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट. तर त्यासाठी मी -59 म्हणतोय का तर ही कॉस्ट आपल्याला रिडिस्ट्रीब्यूट करायची आहे. ओके. Yes, sir. ओके. आन्सर किती येईल त्यामुळे इफेक्ट नील होणार आहे. हा परंतु अदर डिपार्टमेंट जे आहेत ना त्या अदर डिपार्टमेंट्सला ते 59 जी कॉस्ट आहे ती रिडिस्ट्रीब्यूट आपल्याला करायची आहे. ओके. या ठिकाणी आपल्याला सर्व्हिस डिपार्टमेंट बी ची कॉस्ट सॉरी इथे आहे सर्व्हिस डिपार्टमेंट बी ची कॉस्ट गिव्हन रेशो मध्ये रिअपोर्शन करायची आहे. किती आहे रेशो 3:2:2 3:2:2:1 राईट ऍज Yes, इट sir. इज आपण इकडे. आणि कॉस्ट किती रिडिस्ट्रीब्यूट करायची आहे 59 बरोबर. 59. ओके. Yes, sir. 59 divided by Divided by 10. 10. Answer is 6. 6. yes. Fraction 6, मध्ये sir. आहे ना. 5.8. ओके. Yes, sir. दॅट इज 6 हो. बरोबर ना. 0.5 च्या पुढे उत्तर आहे. ओके. 6 into 3 18. 18. Very good. 6 into 2 12. 12. Okay. 6 into 3 18 right. Okay. And Yes, sir. 6 into 2 12. पुन्हा 12 जी कॉस्ट आहे ती आली आहे सर्व्हिस डिपार्टमेंट ए च्या वाट्याला. मग आपल्याला काय करायचं आहे इथे टोटल किती आली आहे 12 बरोबर. ही टोटल आहे बरं का या लाईन मध्ये फक्त टोटलचा कॉलम आहे हा बघा इकडे. इकडे मी कुठे काहीच लिहिलेलं नाहीये तो फक्त समराइज केलंय म्हणजे सगळे डिपार्टमेंट जे होते सर्व्हिस डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट ते समराइज केलेत आणि इथे फक्त टोटल लिहिलेले आहेत.
टोटल लिहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतं की कोणत्या डिपार्टमेंटला किती कॉस्ट आहे. आता सर्व्हिस डिपार्टमेंटला कोणतं डिपार्टमेंट नील आहे आणि कोणत्या डिपार्टमेंटच्या वाट्याला काही अमाऊंट झाली आहे ती किती आहे हे तुम्हाला समजतंय. बरोबर. काय करायचंय आपल्याला आता सर्व्हिस डिपार्टमेंट बी ची कॉस्ट वाटून दिली. आता ती आली सर्व्हिस डिपार्टमेंट ए च्या वाट्याला 12 रुपीज. आपल्याला पुन्हा 12 रुपीज जे आहेत ना ते सर्व्हिस डिपार्टमेंट ए चे वाटून द्यायचे आहेत प्रोडक्शन आणि अदर सर्व्हिस डिपार्टमेंट्सला. ओके. सर्व्हिस डिपार्टमेंट ए काय आहे रेशो 4:3:4:3:1 आणि किती रुपये वाटून द्यायचे आहेत ₹12 बरोबर. 12 रुपीज वाटून द्यायचे आहेत. तर ₹12 रिडिस्ट्रीब्यूट करत असताना 12 डिवायडेड बाय 10 answer is 1.2 सर 1. 1.2 हे आन्सर आहे बरोबर. तर 1.2 आहे म्हणून आपण काय कन्सिडर करायचं 1 1 into 2 answer is 2 2 2 very good. Then 1 into 4 4 1 into 4 4 आणि इथे थांबायचंय थोडस कारण आता 12 रुपीज आपण जे रिडिस्ट्रीब्यूट करतोय ही अमाऊंट निग्लिजिबल आहे. आपल्याला पुन्हा जर 12 रुपीज बघा तुम्ही जसं म्हणाल आता इथे 4 लिहू नका तुम्ही नोटबुक मध्ये हे 4 इथे डिस्ट्रीब्यूट केले 1 into 3 किती आली इथे कॉस्ट 3 बरोबर. टोटल किती झाली टोटल किती आहे 9 रुपीज उरलेत किती 3 रुपीज बरोबर ना. इथे -12 आपण अगोदर लिहून घेऊयात -12 बरोबर. -12 झाल्यानंतर सर्व्हिस डिपार्टमेंट ए चा जो बॅलन्स आहे अकाउंट नील होणार आहे इथे क्लोज होणार आहे बरोबर. नील म्हटले आपण Yes, इकडे. sir. ओके. तर आता हे जे इथे 12 रुपीज मधले 3 रुपीज वाटायला येतात ते वाटून देत असताना त्याचे खूप फ्रॅक्शन मध्ये अमाऊंट येणार आहे आणि म्हणून काय Yes, करायचं sir. आहे ना म्हणून काय करायचं आहे हे जे 3 रुपीज जे आहेत ना ती वाय एंड झेड डिस्ट्रीब्यूट करायचे नाहीत बरोबर. तर लास्ट सेकंड Yes, sir. कॉलम आहेत किती 3 रुपीज उरलेत ना. तर इथे इथं 4 कॉस्ट आपण 4 घ्यायची आहे आणि इथे 6 घ्यायचं 6 घ्यायचं. 6 का घ्यायचंय तर ही कॉस्ट मोठी होती म्हणून याच्यात आपण 2 ऍड केले. ही कॉस्ट छोटी होती म्हणून त्याच्यात आपण ₹1 ऍड केलेला आहे बरोबर. येते लक्षात Yes, sir. सगळ्यांच्या Yes, sir. एव्हरीबडी गेटिंग इट डेफिनेटली. हा Yes, sir. हा निग्लिजिबल अमाऊंट होती आणि म्हणून आपण काय केली ती उर्वरित जे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंट्स मध्ये वाटून दिली आहे आणि जी छोटी कॉस्ट होती त्यामध्ये छोटा पार्ट ऍड केलाय. जी थोडीशी मोठी कॉस्ट होती त्यामध्ये छोटा पार्ट ऍड केलाय. 3 रुपये जे होते ते 2 डिपार्टमेंट्सला या ठिकाणी आपण मर्ज केलेले आहेत आणि त्यामुळे काय झालंय ही जी 3 कॉलमची टोटल आहे 2 रुपीज ₹2 प्लस 6 8 प्लस 4 12 म्हणजे किती रुपये रिडिस्ट्रीब्यूट करायचे होते आपल्याला ₹12. 12 रुपीज हे फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्येच रिडिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि इथे मात्र काय येणार आहे डॅश आणि नील इथली टोटल काय येणार आहे नील. बर नील. ओके. आता दोन्ही सर्व्हिस डिपार्टमेंट जे होते या दोन्ही सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट होती 1400 आणि 2800 ही फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट्स मध्येच रिडिस्ट्रीब्यूट झाली असं आपल्याला सांगता येतं कारण इथे दोन्ही डिपार्टमेंटचा जो बॅलन्स होता ओपनिंग बॅलन्स तो नील झालेला आहे बरोबर ना. प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचा क्लोजिंग बॅलन्स आपण इथे केला होता ओपनिंग बॅलन्स साठी 1400 आणि 2800 100% जी कॉस्ट आहे ती कोणत्या डिपार्टमेंट्सला वाटून दिली आपण आता ओनली टू प्रोडक्शन डिपार्टमेंट. प्रोडक्ट ओके. काय सांगते आपल्याला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन त्याची कन्सेप्ट काय आहे. सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की the cost of service department सर्व्हिस डिपार्टमेंट is distributed amongst
production departments, it Production is department. called secondary distribution of overheads. आणि आपण ते सेकंडरी डिस्ट्रीब्युशन करत असताना दोन्ही सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट ही टोटली फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटलाच वाटून दिली आणि त्यामुळे काय झाले सर्व्हिस डिपार्टमेंट नील झालेत. म्हणजे 100% अमाऊंट जी आहे सर्व्हिस डिपार्टमेंटची ती कुणाला डिस्ट्रीब्यूट केली आपण प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला. म्हणजे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला आपण वाटून दिली आहे. फक्त इथे काय केलंय आपण रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडचा वापर केलाय. रिपीटेडली आपण जर काही कॉस्ट उरली किंवा अदर सर्व्हिस डिपार्टमेंटच्या वाट्याला काही कॉस्ट आली तर ती आपण काय करत होतो रिडिस्ट्रीब्यूट करत होतो, रिपीटेडली डिस्ट्रीब्यूट करत होतो आणि म्हणून या मेथडचं नाव आहे रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड. आता इथे आपल्याला काय करायचं आहे टोटल करायचे आहेत सगळ्या डिपार्टमेंट्सच्या. इथे जे 1400 2900 त्याच्या कॉस्ट लिहिल्या होत्या ह्या लिहिण्याची आता आवश्यकता नाहीये. आपण जस्ट त्या कॉस्ट करायची आहेत म्हणून आपण ती कॉस्ट त्या ठिकाणी लिहिली होती. आता टोटल कॉलमची जी टोटल आहे ती किती आहे 18,800 बरोबर 18,800 Yes, sir. आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्स वाय आणि झेड यांच्या टोटल्स करायचे आहेत आपल्याला. आता प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्स चे टोटल किती होणार आहे 5,300. 5,300. ओके. सर्व्हिस डिपार्टमेंट प्रोडक्शन डिपार्टमेंट वाय 7,001 plus 7,001. 7,000. Very good. Service production department Z 5,000 plus 420. yes 5,000 plus 400 6,500. yes 6,500. 6,500. आता काय करा टोटल करा 5,300 plus 7,000 plus 6,500. So 18,800. 18,800. आलं लक्षात टोटल कॉलम मध्ये टोटल किती आहे आपली 18,800. म्हणजे तुमची जी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी होती आता पुन्हा एकदा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरीकडे जाऊ आपण 18,800 4,000 ही प्रोडक्शन डिपार्टमेंट ए ची कॉस्ट आहे आपण ती काय वाटून दिली नाही. 5,600 आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट वाय ची टोटल आहे ती वाटून दिली नाही. 5,000 ही प्रोडक्शन डिपार्टमेंट झेड ची टोटल आहे ती वाटून दिलेली नाहीये. मात्र जी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी होती सर्व्हिस डिपार्टमेंट ए च्या वाट्याला 1,400 रुपये झाले होते कॉस्ट आली होती आणि सर्व्हिस डिपार्टमेंट बी च्या वाट्याला 2,000 आणि 800 ही कॉस्ट आली होती. आपण रिपीटेडली काय केलंय 1,400 आणि 2,800 यांचं डिस्ट्रीब्युशन करत गेलो आणि जोपर्यंत निग्लिजिबल अमाऊंट येत नाही तोपर्यंत आपण प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि अदर सर्व्हिस डिपार्टमेंटला ती कॉस्ट वाटत गेलो. पण जिथे आपल्याला अंदाज आलेला आहे की अमाऊंट आता निग्लिजिबल होते आहे तिथे आपण फक्त काय केलंय कुठल्याच सर्व्हिस डिपार्टमेंटला ती कॉस्ट वाटून दिली नाही ती फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट्स मध्ये वाटून दिली आणि ह्या 3 कॉलमचा टोटल जी आहे आता फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटची एक्स वाय आणि झेड ची टोटल जी आहे ती आली 18,800. इथे कॉस्ट होती 18,800 बरोबर. ही 5 कॉलमची टोटल आहे इन्क्लुडिंग प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट. पण आता ऍट लास्ट आपल्या काय लक्षात येत आहे आपण फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटचीच टोटल केलेली आहे सर्व्हिस डिपार्टमेंटच्या कुठेच अमाऊंट नाही त्यामध्ये. म्हणजे 100% सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ती कोणत्या डिपार्टमेंट्सला वाटून दिली ओनली टू Production. departments. It is called distribution of overheads. Okay, reapportionment of overheads.
येते लक्षात? आता उरला पार्ट. पहिल्या लेक्चरला मी जो प्रॉब्लेम तुम्हाला दिला होता त्यातला छोटासा पार्ट बाकी आहे. बरोबर ना? काही पार्ट बाकी होता. कंप्लीट करूयात. चालेल? ठीक आहे. हे बघा. नाही. हा होता आपला पहिला प्रॉब्लेम. आठवतोय सगळ्यांना? सगळ्यांकडे नोटबुक मध्ये लिहिलंय का? येस सर. ओके. पहिला आता दुसरा जो प्रॉब्लेम होता तो 100% सॉल्व्ह झालाय. त्यामध्ये काही शंका आहे का कुणाला? काल जो शुभमने प्रश्न केला होता की सर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा? तर तुम्ही सांगायचं ठेवलेलं होता. त्याची क्युरिओसिटी तुम्हाला वाटली, बरोबर ना? पुढे काय करायचंय, पुढे काय करायचंय? तर त्या पद्धतीने आपण पुढे गेलो आणि तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आणि सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट तुम्हाला वाटून दिली होती प्रोडक्शन डिपार्टमेंटला. हो. आता पहिला प्रॉब्लेम जो आहे तो सगळ्यांकडे आहे का नोट केलेला? लिहून ठेवलेला? येस सर. आहे ना? बघा. तर त्या संदर्भात ₹60 ही जी कॉस्ट आहे, सर्व्हिस डिपार्टमेंट बाय ची जी 60 कॉस्ट होती, ती आपण या ठिकाणी वाटून दिली. हे बघा आता इथे जे 4000 लिहिलेत आपण, हे इथे लिहिण्याची आवश्यकता आहे का? ते नाही माहिती सर. लिहिली होती, बरोबर ना? ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बरोबर? त्याने काय झालंय? टोटल कॉलम मध्ये कोणत्या डिपार्टमेंटची कॉस्ट वाढली आता इथे? सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट पुन्हा त्यामध्ये 12 ऍड झाले, बरोबर? मग आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्या 12चं रिअपॉर्शनमेंट करायचं आहे, बरोबर? मग आपण टायटल काय देणार आहोत इथे? सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स. कारण कोणत्या डिपार्टमेंटची कॉस्ट वाटून द्यायची आहे? सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स ची. काय रेशो आहे? 3:4. 4:2:1. 3:4:2 2:1. रेशो आपण जसंच्या तसा लिहिला. 12 रुपीज जे आहेत, 12 रुपीज सेम फॅक्ट असणार आहे आता, बरोबर? तुम्ही येस सर. आताच्या प्रॉब्लेम मध्ये 12 रुपीज ज्या पद्धतीने वाटून दिले त्याच पद्धतीने आपल्याला इथे वाटून द्यावे लागणार आहे. तर इथे आपण लिहित नाही टोटल कॉलम मध्ये. का लिहित नाही तुमच्या लक्षात आलंय ना? तुम्ही सुद्धा वरच्या टोटल ज्या लिहिल्या होत्या त्या कन्सिडरेशन साठी होत्या फक्त गृहीत धरण्यासाठी. पण आता त्या टोटल तिथे लिहिण्याची आवश्यकता नाहीये. हे क्लिअर झालंय? ओके. 12 रुपीज आपल्याला वाटून द्यायचे म्हणून आपण काय करणार आहोत की इथे -12 म्हणणार आहोत, बरोबर? राईट? येस सर. ओके. त्याने काय होणार आहे? सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स जे आहे त्याची टोटल नील होणार आहे, बरोबर? 12 मधून 12 Yes, sir. मायनस झाले. सर्व्हिस डिपार्टमेंटची टोटल नील झाली. ओके. आता 12 रुपीज गिव्हन रेशो मध्ये आपल्याला वाटून द्यायचे 3 डिपार्टमेंट्सला, बरोबर? त्यासाठी आपण काय करणार? 12 डिव्हायडेड बाय रेशोची टोटल किती आहे? 10. बरोबर? आन्सर किती आलं? 1.21. 1.2. मग आपण काय म्हटलं इथे? 1. 1.2 आहे म्हणून 1 म्हटलंय. 12 1 into 3 1 into 3 3 ते 4 घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर 1 into 4 4 आणि 1 into 2 2 किती टोटल येते? 3 4 आणि 2 टोटल किती झाली? 9 झाली. 3 रुपीज उरतायत, बरोबर ना? येस सर. 3 रुपीज उरतायत ना, मग काय करायचंय? इथे उत्तर आलं होतं, काय आलं होतं? 1 into 3 उत्तर आलं 3. 3 ऐवजी आपण काय घ्यायचं? 4 घ्यायचं, बरोबर? 4. त्यानंतर 1 into 4 उत्तर किती आलं? 4. 4 ऐवजी काय घ्यायचं? त्यामध्ये 1 ऍड करायचा. किती झाली टोटल? 5. आणि 1 into 2 2 उत्तर आलं होतं, बरोबर? त्यामध्ये 1 ऍड केला. उत्तर किती आलं? 3. आता टोटल आली 4 + 5 9 + 3 12. किती अमाउंट रिअपोर्शन करायची होती? 12 रुपीज. 12 रुपीज जसेच्या तसे आपण रिअपोर्शन केलेत सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स चे
ओनली टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. आपण आता सर्व्हिस डिपार्टमेंट वाय ला त्यातून काही वाटप केलेलं नाही, कारण निग्लिजिबल अमाउंट आहे आणि ती ₹3 इथे येत होते पुन्हा. तर ते ₹3 वाटप करणं म्हणजे फ्रॅक्शनमध्ये अमाउंट येत होते आणि त्या वाटण्याची तशी आवश्यकता नाही. त्याने काय झालं आता ₹12 जे होते सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे ते 100% नील झालेत आणि सर्व्हिस डिपार्टमेंट वायच्या वाट्याला सुद्धा आता काही कॉस्ट आलेली नाही. म्हणून सर्व्हिस डिपार्टमेंट वाय हे सुद्धा नील झालेलं आहे. नील. आणि त्यामुळे काय झालंय 100% दोन्ही सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट आहे ती कुठे रिअपोर्शन झाली आहे ओन्ली टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. आणि म्हणून आपण इथे म्हणणार आहोत टोटल लास्टली ओके टोटल करायचे आहे. टोटल कॉलमची टोटल किती होती 31,500 बरोबर. त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट ए ची टोटल किती आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट ए 9,500. 9,500 व्हेरी गुड. प्रोडक्शन डिपार्टमेंट बी 15,000. very good. And production department C 7,000. 10,000 very good. आता 9,500 प्लस 15,000 प्लस 7,000 त्याची टोटल 31,500 येते का Yes, sir. डेफिनेटली Yes, sir. ओके. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स ची जी कॉस्ट होती सर्व्हिस कॉस्ट 4,000 आणि सर्व्हिस डिपार्टमेंटची जी कॉस्ट होती 2,600 ती अगदी पूर्ण क्षमतेने कोणाला डिस्ट्रीब्यूट केलेली आहे रिडिस्ट्रीब्यूट केलेली आहे ओनली टू प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. आणि इथे सुद्धा आपलं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स कंप्लीट होतंय. 31,500 टोटल ही फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटचीच आहे. त्यामध्ये कुठल्याही एका सर्व्हिस डिपार्टमेंटची कॉस्ट त्या ठिकाणी घेतलेली नाही, कारण दोन्ही 100% डिपार्टमेंट्स जे आहेत ना ते 100% नील झालेले आहेत सर्व्हिस डिपार्टमेंट्स. या पद्धतीला म्हणतात रिअपोर्शनमेंट ऍज पर रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड. ओके येते लक्षात सगळ्यांच्या Yes. ओके. Yes, sir. आता या धर्तीवर आपल्याला खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. मी तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे. मी तुम्हाला Okay. आपल्या ग्रुपवर प्रॉब्लेम पाठवतो आणि तो प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवायचा आहे. एक प्रॉब्लेम देईल, शक्य असेल तर 2 प्रॉब्लेम देईल. पुन्हा आपण रिपीटेडली पुढच्या लेक्चरमध्ये मी प्रॉब्लेम सोडून देणारच आहे. पण जो सोडून देणार आहे त्याच्यापेक्षा वेगळा प्रॉब्लेम मी तुम्हाला एक्सरसाइजसाठी देणार आहे. येते लक्षात सगळ्यांच्या? Yes, sir. सगळ्यांनी पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. 49 स्टुडंट्सनी फक्त अटेंड केलाय क्लास आणि खूप कमी आहे ही संख्या. तुम्ही मित्रांना सांगा. दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे आपलं जे वार्षिक अंक निघतोय गोदा तरंग त्यासाठी कोरोना विशेषांक आहे या वर्षीचा. तर त्यासाठी निबंध लिहायचे आहेत, लेख लिहायचे आहेत, काही चुटकुले असतील, कविता असतील, चारोळ्या असतील, जे साहित्य असेल तुमच्याकडे तर ते साहित्य लिहून लवकरात लवकर लिहून जमा करण्याचा प्रयत्न करा. येते लक्षात? गोदा तरंग जे आपलं नियतकालिक आहे त्यासाठी आपण लेख लिहितो आहोत, निबंध लिहित आहोत, चारोळ्या लिहित आहोत, कविता लिहित आहोत. तुमच्याकडचं जे साहित्य असेल तुम्हाला काही लिहावंसं वाटलं त्या संदर्भात तर सगळ्यांनी प्रयत्न करून लवकरात लवकर ते साहित्य विभागात जमा करायचंय. ओके थांबूयात आपण. Okay, sir. ओके